वाटलं नव्हतं मला देखील जमेल, तर झालं काय ते पुढे सांगतेच. तर आज संडे होता आणि संडेसाठी हेल्दी ब्रेकफास्ट करायचा असं मी आधीच ठरवलं होतं. त्यासाठी बघा मी इथे स्प्राऊट करणार होते आणि मस्तपैकी छान आहे ना, कडधान्य मी रात्रीच भिजत घातले होते. सकाळी कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, लिंबू, मीठ वगैरे टाकून घेतलं. मसाला आपल्या आवडीप्रमाणे आणि इथे शेव टाकून घेतले. त्यामुळे ना मुलांना देखील आवडतात. आणि तेवढ्यातच मला भाभीने आवाज दिला की आमच्याकडे कार्यक्रम आहे ते मला आधी सांगितलं होतं, पण रांगोळी काढशील का? तर आता मला खरंच खूप टेन्शन आलेलं आणि नामकरण होतं, तर त्याच्यासाठी हे बघा अशी रांगोळी काढली होती. कारण का बरेच दिवस झालेलं की रांगोळीची प्रॅक्टिसच नाही आहे. कधीतरी आपण दिवाळीला आणि सणालाच रांगोळी काढतो आणि आता मुलं लहान असल्यामुळे ना, त्यामुळे मी आता रांगोळीच काढत नाही. पूर्वी मम्मीकडे म्हणजे बाहेरही ना रोज रांगोळी असायची. सकाळी उठलं की पहिलं रांगोळी. तर आता ती प्रॅक्टिस नसताना त्यामुळे थोडं टेन्शन होतं. पण बघा ही रांगोळी काढली कशी जमली मला. आणि ही अजून एक मुलगी होती, तर ही डिझाईन तिने काढली होती. त्यामुळे ना मला नवीन देखील काहीतरी शिकायला भेटलं. आणि खरंच ही डिझाईन आहे ना अगदी इझी पण आहे आणि दिसायला देखील बघा ना किती सोपी आहे. तर मध्ये असे डॉट दिले होते आणि त्यानंतर तिने अशी बॉर्डर केली होती. तर त्यानंतर हे बघा आता मी रेडी होते. तर असं अगदी सिंपल लुक केला होता आणि थोड्याच वेळामध्ये अगदी समोरच होतं घरासमोर. तर तिथे गेलो तर शिशाला घेऊन गेली होती आणि बिल्डिंगमधल्या माझ्या काही फ्रेंड्स होत्या, तर त्या देखील आल्या होत्या. तर त्यांचा कार्यक्रम चालू होता. वेगवेगळ्या पद्धती होत्या त्यांच्या, पण आम्ही आपल्या पद्धतीनुसार जसं मला शिशाच्या वेळेस केलं होतं सेम पद्धतीने मी आधी ओटी भरली आणि बाळासाठी काहीतरी गिफ्ट्स अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनीच म्हणजे आईची ओटी भरली आणि बाळासाठी गिफ्ट्स दिले. तर अशा प्रकारे कार्यक्रम खरंच खूप सुंदर होता. आणि अशा नवनवीन ठिकाणी आपण गेलो ना, तर अशी त्यांची रीतिरिवाज, त्यांची परंपरा ह्या देखील आपल्याला बघायला, ऐकायला खूप आवडतं. त्यांचे देखील वेगवेगळे अशा गाणी चालू होतात, जसं आपले बारशाला असतात तसे. तर इथे त्यानंतर फोटो व्हिडिओ काढले आणि जेवण होतं. मस्तपैकी छान असं जेवण एन्जॉय केलं. आणि श्रीषा बघा कशी हाय करते, किती क्यूट पण आहे. आणि जेवणाच्या ताटात आधी पहिले ना पुरी होती, तर तिने पुरी घेतली आणि जसं तिला पापड दिसलं तर हे बघा पुरी खाली ठेवली आणि पापडवरती तिने ताव मारला. तर हे रिटर्न गिफ्ट दिलं होतं. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला. तर व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिलाच धन्यवाद. पुन्हा भेटूया.